आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। पुणे हे विद्येचं माहेरघर म्हटलं जातं। महाराष्ट्रातील अनेक शहराच्या तुलनेत पुणे शहरात उच्च प्रतीचं शिक्षण दिलं जातं। त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रातून तरुण-तरुणी पुण्यात शिक्षणासाठी येतात। मात्र याच पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे। येथील मुलींच्या वसतिगृहात मुलींकडून मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन आणि धूम्रपान केलं जात असल्याचं समोर आलंय। दरम्यान अशा कथित प्रकारावर योग्य ती कारवाई न केल्यास तसेच विद्यापीठाचा परिसर नशामुक्त होण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने उपाययोजना कराव्यात आणि आता तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दिला आहे। त्यामुळे आता नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठामधील मुलींच्या वसतिगृहात मुलींकडून मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन आणि धूम्रपान करत आहेत। याबाबतचे काही फोटो आणि व्हिडिओ काढून एका वसतिगृहातील मुलीने हा प्रकार उघडकीस आणला आहे। वसतिगृहात राहत असलेल्या एका विद्यार्थिनीनेच या सर्व गैरप्रकाराची माहिती वसतिगृह महिला अधिकारी यांच्याकडे वारंवार केली होती, परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी कोणती कारवाई केली नाही। त्यानंतर संबंधित विद्यार्थिनीने प्रभारी कुलसचिव आणि कुलगुरू यांना पत्र लिहून हा सर्व घटनाक्रम सांगितला आहे। प्रशासनाकडून कोणतीही कारवाई नाही। याच तरुणीने मद्यप्राशन आणि धूम्रपान करणाऱ्या वसतिगृहातील मुलींवर कोणतीही कारवाई केली जात नाहीये असा आरोप केला आहे। विशेष म्हणजे तक्रार करूनही वसतिगृहाच्या प्रशासनाने कोणतेही पाऊल उचलले नाहीये असा आरोप पीडित तरुणीने केला आहे। त्यामुळे पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठात नेमकं चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित केला जातोय।